नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेवानिवृत्तीच्या वयामध्ये 2 वर्षांची वाढ आणि आणखीन 2 नियम लागू करण्यात आलेले आहेत. याबद्दलच आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पण तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन माहितीचे आणि बातम्यांचे अपडेट वेळोवेळी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बातमी अशी आहे की उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. उच्च न्यायालयाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी राज्य सरकारने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती 58 वर्षापर्यंत करण्याची अधिसूचना काढली होती. मात्र उच्च न्यायालयाने या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे आणि नवीन निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे 10 मे 2001 नंतर नेमलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना 60 वर्षानंतर सेवानिवृत्ती होता येणार आहे. त्याआधी कर्मचाऱ्यांना 58 वर्षानंतर सेवानिवृत्ती होण्याची मुभा होती. मात्र नव्या नियमानुसार त्यांना 60 वर्षानंतरच सेवानिवृत्तीची वेळ येईल. त्यामुळे आणखीन 2 वर्ष या ठिकाणी कामाला राहता येईल. या निर्णयामुळे सुमारे 40,000 कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीच्या वयाबाबत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा होईल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. त्यांना 2 वर्ष अधिक काम करता येणार असल्याचं आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे. निवृत्तीनंतरच्या काळामध्ये त्यांच्यावरती अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांचीही काळजी घेता येईल. कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शासनालाही दिलासा मिळाला आहे. शासनाने यापूर्वी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पगार देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यावरती अंमलबजावणी करता आली नव्हती. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शासनाला कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करता येतील. निदान उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना 2 वर्षाची मुदतवाढ मिळणार आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि निवृत्तीच्या काळानंतरही खर्चाचा भार कमी होईल आणि शासनाच्या या निर्णयामुळे बऱ्याच सरकारी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे. आय होप की सरकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी लाईक करून जा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.